आणि ते मग म्हणला का ते लोक हा खरं दोघ जण बोलते ती अटक झालेली. केंद्रीय मंत्री येणार आहे. कोण कोण केंद्रीय मंत्री कोण येणार आहे? होऊन येणार शिवराज चव्हाण नाही का केंद्रीय मंत्री. आपलं काय नाव आहे तसं कृषी मंत्री. हा कृषी मंत्री ते हो भरणे मामा. भरणे नाही केंद्रीय केंद्रातला मंत्री हे नाव माहिती आपल्याला कोण आहे असं मग चव्हाण आहे मला माहिती. हा मग काय माहिती त्यांना म्हणायचं तुम्ही ह्यांना पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा काय झालं नाही त्याच कार्यक्रमात ती सरी. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो आम्हाला काय देऊ बी नका म्हणजे जेव्हा पेमेंट आम्ही देतो तेव्हा द्या आम्हाला काही रुपये आम्हाला काय दाखवू नका म्हणजे भरोसा आहे म्हणजे भाव. म्हणजे तुमचं डीएमचं बोलणं झालं का? हा झालं बोललं. आणि दुसरी गोष्ट आंतरवाली मधून 2-4 जण घेतले बरं भेटायला ह्याच्याकडे काहीच नाही. कोण जातं हो त्यांच्याकडे अंतरवली? हा मग 2-4 जण घेतले आज नाही काल गेलते काय? हो महाराष्ट्र म्हणून वेळ घ्यायला आपल्याकडे हे नव्हतं बोलले हेच मनाने गेले ह्यांची ओळख नाही काय नाही डायरेक्ट तिथे गेले चर्चा हे केली त्यांनी म्हणजे असं प्रोग्राम बोलायला लागले म्हणजे असं तर कोणी बी बोलतोय. हा बरोबर काहीच प्रूफ नाही म्हणजे त्याच्याकडे. नाही आपले इतकं कोणी डोकं नसेल लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं. ऐका ना मला एवढं बोलला मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काही कमी करून देणार नाही फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो आम्हाला भरोसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका काय नाही तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर. तुमचं नाव कुठं झोपलं नाही ऐका ना त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं झोपणार नाही उलट तुम्हाला कधी अडचण येणार कसल्या कामात तुम्हाला सहकार्य केलं त्यांनी शुक्रवार कम लावला बरं आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे ना आता उद्या परवा दिवशी 2 दिवस कार्यक्रम आहे तिथं कृषी मंत्री येते लय मोठा कार्यक्रम आहे तिथं. आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला? हा मग ते शुक्रवार म्हणले ना म्हणतो मीच त्याला म्हणलं शुक्रवार पत्तर करा ते म्हणजे मंगळवार पत्तर कार्यक्रम आहे म्हणलं शुक्रवार पत्तर करून टाका रविवार परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब झाली कार्यक्रमामुळे आपल्याला बोलता येत नाही ना कार्यक्रम आहे 2-3 दिवस असं का? हे मग आता जाणच नाही उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे आता रविवार सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे बापरे. आणि कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुःख नाही येत 1-2 दिवस शांतच राहणार. पण त्याला म्हणा तू बिझी राह इकडे ह्यांच्याकडे किंवा सावीकडे त्यांच्याकडे तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा भरवशाचा काही विषय नाही शुक्रवार पासून आपलं होऊन जाणार. आता मागच्या रविवारी होईल म्हणला पैशाच काम आता परत शुक्रवारी म्हणला शुक्रवार पासून 100% होते आता 2 कोटी. मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बरं मला बात झाली तेवढीच बात झाली मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण नाही आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा तुमच्या हाताने द्या म्हणत ऐका ना तुमच्याच हाताने म्हणत येते त्या काढून बत्तच करू ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले बुधवारी देतो म्हणले आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर टाळू नका कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होतात त्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमात मी लय त्या गोष्टीमुळे मला सुचत नाही नेमकं काय मी टेन्शन मध्ये तुमची काम नाही काय टेन्शन घ्यायचं नाही शुक्रवार पुस्तक सांगा पण शुक्रवारी ते म्हणले अमोलराव मला बोलतो अमोलराव म्हणते तुम्ही या स्वतः मला मी नाही येणार नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे कांचनला पेमेंट त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढे पाहिजेत म्हणजे मला सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64 मी तुम्हाला आबूर फॅमिली त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू आपणच उलट्या याच्यातून मुक्त होऊ आपल्यावर नको टेन्शन आपलं पैसे घेऊन मोकळं होऊ आपण कोणाला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिखित होणार आणि त्याला बी संपणार नाही म्हणले त्याच्या बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला तुम्ही तुमचं कसं करा म्हणून ते तुमचा मोठा प्रश्न पण आपण गरीब नसतात आपलं काय पैसे भेटले विषय संपला नाही बरोबर त्याला जास्त मागत नाही आपल्याला आपल्या 1.5 कोटी द्या म्हणायचं म्हणजे ह्यांना तर म्हणा 2 तुम्हाला मी 50 देत त्यातले काही अडचण नाही चालतंय ना. हा त्यांना भेटल्या ना तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन ना काय अडचण त्याला हा काय अडचण नाही हा मग मी तुम्हाला सोडतोय मी त्यांच्या गाडीचा पेमेंट घेऊन तरी मी काय म्हणेन मला त्या माणसाला चौकशी दिली
माझ्यातल्या 2 कोटी मध्ये तुम्हाला 50 लाख देतो मी, मला 1.5 कोटी ठेवतो मग. पण आता रविवार म्हणले, उद्या म्हणले होते, पण तुम्ही शुक्रवार टाळू नका भाऊ, विनंती तुम्हाला. नाही ठरत आता, काय टेन्शन घ्या. म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टाळू नका म्हणा. नाही ठरत. काय म्हणले हा, पण त्यांना म्हणा तुम्ही खुश झाले, पण आम्ही 3-4 जण बरं का आता ते उद्या आहे का आपल्याला सर नाव सगळं येणार आहे त्यांची डिटेल फोन परत उद्या कसं जाईल कोण. पण त्यांच्याकडे काहीच नाही. नाव बोलणं झालं म्हणजे ह्याच्याकडे काहीच नाही, नसते पुस्तकात गोळ्या आणायला लागली. ठीक आहे, 14 जण कोण काल बी गेलते का? चाल गेलते चाल. असं का? मला फोन असते ना, काय त्याला कोणी संपर्क करताय तिकडे काय आपण नाहीच ना त्यांच्याकडे. जा, तुम्हाला नाव जरी सांगितलं म्हणा आहे ते जवळचे असं म्हणायचं, जरी म्हणले तर काय तिकडं आपल्याला काय करत कोणी का असं आपल्याकडे कोणाकडे ते म्हणजे तसं काहीच विषय नाही म्हणा. मग ते आपल्याला काय असतं 63, 60, 64 काय असतं ते सर देवाला शंभर सगळं देऊन त्यांना, आपल्याकडे जेवढं का तेवढं देऊन टाकू त्यांना. पण पेमेंट मध्ये ये ना करू म्हणा, आपण ते चेक बी करणार आता डुप्लिकेट आहेत का ओरिजिनल. मशीन घेऊन या तुम्ही, कसं काय. हा, मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवू. चालतं. माझी 1.5 मोजली, बाकीचे तुमचा आवाज देऊन करू. चालतं, काय अडचण नाही. आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ, विनंती. नाही चालत नाही चालेल. हो 2 आरोपी ते म्हणते ना जवळचे संपर्कात नाहीत, ते 2 आरोपी हे करते ते 1.5 कोटी 2 कोटी त्यातले 50 घ्या. मग एक जण म्हणतो मला बस झाले बाबा, तेवढेच खूप झाले. म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळावर उपता पैशासाठी. द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी. अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी, जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी, आणि तुम्ही त्याच्या नादी लागू. यांना 64 का 34 काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले. मग याचे पैसे येणार देणार, बदनाम करणार. मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार, जेवणात घालणार, किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची. मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ते ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची. मग ते तसे डाव. तुम्ही म्हणले ना मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझा काही संपर्क नाही का. धनंजय मुंडे अशी म्हटली त्यांचा माझा काही संपर्क संपर्क नाही का, तो संपर्क नाही. ते त्यांचे बोलणे ते शिड्यावर घ्यायला पाहिजेत सरकारनं. मुख्यमंत्री साहेबांनी हे लय गंभीर विषय, हे आता फक्त ओबीसी चाडून पाहायला लागलाय. याच्या आधी जाती चाडून गेला पत होता, आता ओबीसी चाडून गेला पत होई. तुम्ही असं केलं ओबीसी तमकं केलं म्हणून केलं. इथं ओबीसी समान नाही. तोही दलिंद्री, तोही घाण वर्तणूक, विकृतपणा, ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक. किंवा आरक्षणाचा विषयच नाहीये. ते 4 दिवस लेट मिळेल मराठ्याला किंवा ओबीसीला मिळेल, ती भागच नाहीये. इथं जीवना मरणाचा प्रश्न आहे. तो कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू, आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना. तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं, ते बोलेल हे त्यांच्या मोबाईल मध्ये, आमच्याकडे नाही. ते शिड्यावर काढा तवाची. आरोपी आहे धनंजय मुंडे. काय करायचं सांगतो, काय अडचण सांगतो. मग साहेब चालतं, पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या, आहे का मग उद्याच रविवारी साहेब. मग येतो मी तुम्हाला बोलतो. सोमवार येऊ का? चालतंय, येतो साहेब बरं. गाडीचा उल्लेख झाला, नेमकं काय गाडीचा प्रकार काय? त्याला गाडी ताफ्यात द्यायची, आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी, आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी. हे तो प्रकार. तू धन्याला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार. तो म्हणणं आहे ना हे खोटी असेल खरी असेल काय असेल ना, शिड्यावर काढा शिड्यावर. कोण कोणत्या ठिकाणी, कोण कोणाला भेटलंय, ते पोरं आता अटक आहेत. हे कुठे भेटले, त्यावेळेस यांचे मोबाईल कुठे होते, त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे. परळीत आहेत का, मुंबईत आहेत का, झालटा फाट्याला आहेत का, कुठं कुठं भेटले, करा लोकेशन. हे आता मागं पुढे जाणार नाही मी सुद्धा.